नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत। आधी आपण पाहिले की स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून जी भारत यात्रा सुरू केली ती कन्याकुमारीपर्यंत त्यांनी पूर्ण केलेली आहे, हो की नाही। मग पोरबंदरमधला त्यांचा तो अनुभव, ग्रंथपालाशी झालेलं त्यांचं बोलणं किंवा त्यांनी कशा प्रकारे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना ते पूर्ण पान तोंडपाठ म्हणून दाखवलं, किंवा खेत्रीच्या महाराजांनी जे विचारलं की तुम्हाला एवढं लक्षात ठेवणं कसं शक्य होतं, याचं स्वामीजींनी दिलेलं तर्कशुद्ध तर्कसंगत उत्तर की आपण अक्षर शब्द वाक्य इथपर्यंतच लेखन वाचनाची मर्यादा आपण जाणतो, पण त्या वाक्याच्या पुढे जाऊन आपण पूर्ण 2-3 वाक्य किंवा पूर्ण परिच्छेद किंवा पूर्ण पान एका दृष्टिक्षेपात आपण वाचू शकतो, हे स्वामीजींनी त्यांना पटवून दिलं। आणि त्यांच्या ह्या एकाग्रतेचं रहस्य किंवा एवढं लक्षात राहण्याचं रहस्य काय, तर त्यांची ध्यानधारणा, तासनतास ते ध्यानाचा अभ्यास करायचे। नंतर जेव्हा ते कन्याकुमारीला पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे काय भारताचं शेवटचं टोक नाही आहे, तर या समुद्रात 1.5 फर्लांग अंतरावर जे काही 2 शिलाखंड आहेत, खडक आहेत, तिथे आपण गेलं पाहिजे। पुढे पाहूया आता आपण। त्यांच्या लक्षात आलं की हे 1.5 फर्लांगवर समुद्रामध्ये 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत। आपण जर तिथे गेलो तर पहा, त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद शिला म्हणतात। स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे, आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे। त्या शिलाखंडावर आपण जावे, कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी। या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड। नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील। स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे। नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही। स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली। कल्पना करा, 1.5 फर्लांग अंतर पोहत जायचे होते। त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता। कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात। एकदा मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात। जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले। लगेच त्या 2-3 आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला। त्यांना वाटले, या माणसाला वाटेत काही संकट आले तर, दम संपला तर। स्वामीजी त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले। त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे। पहा, त्यांनी जेव्हा पाहिलं की शिलाखंड दिसतात ते, मग तिथे जे नावाडी होते, नावाडी म्हणजे नाव चालवणारे, लोकांना समुद्रातनं समजा पुढे त्या शिलाखंडावर वगैरे जायचं असेल किंवा तिथनं लोकांची ये-जा करणारे असे, तर त्या नावाड्यांना स्वामी विवेकानंदांनी विचारले की ते 2 शिलाखंड आहेत ते काय आहे? तर नावाड्यांनी सांगितले की त्या श्रीपाद शिला आहेत। त्या जे 2 खडक आहेत त्यांना श्रीपाद शिला असं म्हणतात। मग स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आता आपली भारत यात्रा तर संपत आहे, आपण देशाच्या टोकापर्यंत आलोय, पण आता आपण जिथे उभे आहोत कन्याकुमारीला ते म्हणजे काही देशाचं टोक नाही, तर ते जे 2 शिलाखंड आपल्याला दिसतात ते 1.5 फर्लांग अंतरावर तेच देशाचं टोक आहे। त्याच शिलाखंडावर आपण गेलं पाहिजे आणि कन्याकुमारीच्या चरणी आपली भारत यात्रा समर्पित करावी, अर्पण करावी। किती देशप्रेम होतं पहा त्यांचं। आणि म्हणून त्यांनी एका नावाड्याला सांगितलं की मला तू त्या शिलाखंडावर सोड।
त्या दोन जे काही खडक आहे तिथपर्यंत तुम्हाला तुझ्या नावेतनं सोड. मग नावाड्यानं त्यांना सांगितलं की तिथपर्यंतचे जाण्याचे तुम्हाला 5 पैसे भाडं द्यावं लागेल मला, कारण नावाड्यांचा तो व्यवसाय होता लोकांची नावेतनं ने आण करणं, आणि त्या बदल्यात त्यांना जे पैसे मिळायचे त्याच्या बदल्यात त्यांचं उदरनिर्वाह चालायचा, कुटुंबाचं पोटपाण्याचा व्यवसाय होता तो त्यांचा. आणि म्हणून त्या नावाड्याने सांगितलं की 5 पैसे द्या, मग मी तुम्हाला सोडतो. पण स्वामीजी काय म्हणाले की माझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत, मी निष्कांचन असा कोण आहे, संन्यासी आहे. आता निष्कांचन म्हणजे काय, अत्यंत गरीब. निष्कांचन म्हणजे काय, अत्यंत गरीब असा मी संन्यासी आहे. मग तो नावाडी म्हणाले की तुमचं तुम्ही बघा, तुमच्याजवळ पैसे आहेत नाहीत तर काय आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, कारण तीच आमची कमाई आहे. आणि मग जेव्हा नावाड्यानं असं म्हणाला की ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, तेव्हा स्वामी विवेकानंदांनी काय केलं, एकदम त्या समुद्रामध्ये उडी घेतली. पहा, उडी मारली. किती निर्भयता होती त्यांच्या अंगी. स्वामी विवेकानंदांनी त्या सागरामध्ये उडी घेतली आणि त्यांना 1.5 फर्लांग अंतर पोहत जायचं होतं. साधारणपणे 300 मीटरपेक्षाही जास्त अंतर त्यांना पोहत जायचं होतं. पहा, आणि त्यांना त्या समुद्रात उडी घेतली, पण आणखीन काय धोका होता त्या समुद्रात ते त्यांना माहीत नव्हतं. नावाड्यांना ते माहीत होतं. काय होतं त्या कन्याकुमारीच्या समुद्रात, तर शार्क मासे होते. आणि शार्क माशाचा जबडा म्हणजे तोंड जे असतं की नाही ते खूप जबरदस्त असून त्यात जे दात असतात ते हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. जर मनुष्य कोणता त्या शार्क माशांच्या जबड्यामध्ये जर सापडला तर तो शार्क मासा माणसाला काकडीसारखं तोडून खाऊन टाकतो. आणि जेव्हा स्वामी विवेकानंदांनी या समुद्रात उडी घेतली तेव्हा मात्र हे नावाडी घाबरले, कारण त्यांना माहीत होतं की हे शार्क माशांचा जीवाला धोका आहे. मग लगेच त्या 2-3 नावाड्यांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. म्हणजे स्वामीजी पुढे पोहत पोहत चाललेले आणि हे नावाडी त्यांच्या मागणं. त्या नावाड्यांना त्यांची काळजी वाटायला लागली. तर या माणसावर जर वाटेत काही संकट आलं, मध्येच एखादा शार्क आला किंवा काय झालं तर, किंवा दम संपला त्यांचा, पोहताना खूप दम लागतो. पहा, जर यांचा दम संपला आणि हे कदाचित बुडतील पण समुद्रामध्ये, आणि ही काळजी त्या नावाड्यांना वाटली. आणि म्हणून नावाड्यांनी आपल्या नावा त्या समुद्रात स्वामीजींच्या पाठोपाठ नेल्या. स्वामीजींची त्यांना काळजी वाटत होती, पण तरी पोहत पोहत स्वामीजी त्या खडकावर पोहोचलेच. दृढ निश्चय पहा त्यांनी केला, नाही नेलं ना नावाड्यांनी बिना पैशाचं तर मी पोहत जाईल, असा विचार त्यांनी केला. ते त्या खडकावर शिलाखंडावर पोहोचले. आणि मग त्या नावाड्यांच्या लक्षात आलं की हा संन्यासी काही सामान्य मनुष्य नाही आहे, सर्वसामान्य माणूस नाही, हा कोणतरी अद्वितीय शक्तिशाली असा मनुष्य आहे. कारण आतापर्यंत कोणीही त्या कन्याकुमारीच्या त्या समुद्रापासून त्या शिलाखंडापर्यंत पोहत गेलंच नव्हतं. स्वामी विवेकानंद हे पहिले व्यक्ती त्यांना असे भेटले की ते त्या शिलाखंडापर्यंत पोहत गेले. आणि म्हणून नावाडी म्हणतात की हा काही सामान्य मनुष्य नाही आहे, अद्वितीय अशी वेगळीच अशी शक्ती या माणसाकडे आहे, असं त्या नावाड्यांना वाटलं. पुढे पाहूया. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे, पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे, थोडी संकट असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातील अंतस्थ चेतना फुलते.
स्वामीजींच्या लक्षात आले की हे नावाडी पण आपल्या मागोमाग आलेले आहेत. तेव्हा स्वामीजी काय म्हणाले की मी आता 2-3 दिवस इथंच थांबणार आहे या शिलाखंडावर. ते ऐकून तर हे नावाडी आणखीन थक्कच झाले, आश्चर्यचकित झाले. आणि जसे स्वामीजी बोलले तसे 3 दिवस ते तिथे राहिले. रात्रीचे एकटे, सोबत कोणी नाही. आणि 3 दिवस नुसते थांबले नाही तर ते ध्यानस्थ बसले. 3 दिवस. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे का? खायला प्यायला काहीच नाही, न खाता न पिता ते 3 दिवस ध्यानस्थ बसले. पहा, त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून हे नावाडी अनेकदा यायचे, त्यांच्यासाठी खायला आणायचे, त्यांना हाक मारायचे. हाक मारले तरी स्वामीजींकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळायचा नाही. या लोकांच्या लक्षात आलं, या नावाड्यांच्या, ही स्वामीजी भावसमाधीमध्येच आहे. भावसमाधी म्हणजे काय? मनातील एक उच्च उदात्त अशी भाव निष्ठा यात पूर्णपणे विरघळून गेले होते. ते त्यांचं कुठेही लक्ष नव्हतं बाकी दुसरीकडे. कारण या लोकांचा आवाज स्वामीजींना ऐकूच येत नव्हता. मग पाहत्या नावाड्यांना किती वाईट वाटलं असेल की 5 पैशासाठी आपण या माणसाला नाही म्हटलो आणि आता तेच नावाडी या स्वामीजींसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन येत होते. ज्या नावाड्यांनी स्वामीजी 5 पैसे देत नाही म्हणून त्यांना आणलं नाही नावेतनं, पण तेच स्वामीजी पोहत आले. मग नावाडी त्यांच्या मागे, केवळ मागेच आले तर या आले नाही, तर या नावाड्यांना त्यांची काळजी होती. 3 दिवस स्वामीजी राहणार म्हणून ते त्यांना खाण्यासाठी वस्तू घेऊन येत होते. पण स्वामीजींना मात्र त्यांचा आवाज जात नव्हता, कारण ते भावसमाधीमध्ये होते. एवढे ध्यानस्थ बसले होते, एकाग्र होत होते की नावाड्यांचा आवाज स्वामीजींना ऐकू येत नव्हता. 5 पैशासाठी आपण या माणसाला नाही म्हटलं याचं या नावाड्यांना वाईट वाटलं. पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्थ अग्नी प्रदीप्त झाला. म्हणून स्वामीजी काय म्हणतात की जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसातला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. पहा, ते नावाडी फुकटने येणार नाही असं म्हणाले म्हणून तर स्वामी विवेकानंदांमध्ये प्रेरणा जागृत झाली की नाही, हे नेत नाही ना फुकट, मी पोहत जाणार. म्हणजे विरोध केला त्या नावाड्यांनी किंवा प्रतिकूल परिस्थिती होती. प्रतिकूल म्हणजे आपल्याला विरुद्ध परिस्थिती अशी होती, अनुकूल अशी परिस्थिती नव्हती स्वामीजींना. नावाडी नाही म्हटले म्हणून त्यांना स्वतःला पोहत जाण्याचं त्यांनी स्वतःला प्रेरणा दिली आणि ते पोहत गेले. म्हणजे त्यांनी जिद्द त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. जर नावाड्यांनी नेलं असतं नावेत तर काय, त्यांनी स्वतःला म्हणजे जे आजच्यापर्यंत कोणीच करू शकलं नाही, त्या शिलाखंडापर्यंत पोहत आजपर्यंत कोणीच गेलं नव्हतं, ते स्वामीजींनी करून दाखवलं. कशामुळे? तर केवळ नावाडी फुकट न्यायला नकार दिला नावाड्यांनी आणि म्हणून स्वामीजी जाऊ शकले, हो की नाही? म्हणून स्वामीजी म्हणतात की जेवढा विरोध असेल, जेवढी प्रतिकूलता असेल, तितकी माणसातली अंतस्थ अग्नी म्हणजे आंतरिक शक्ती जी असते ती जागृत होत असते, प्रदीप्त होत असते. अनुकूलतेमुळे माणसातले फुल कोमेजून जाते. अनुकूल म्हणजे आपल्याला हवी ती परिस्थिती. आपल्याला सगळं जर पाहिजे तसं आपल्या मनासारखं झालं तर आपल्याला काहीच संघर्ष करावा लागत नाही. सगळं मिळालं की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहतो. स्वतःला सिद्ध करत नाही किंवा आपल्यामध्ये काय शक्ती आहे, आपल्यामध्ये काही कुवत आहे ते आपल्याला दाखवताच येत नाही, कारण सगळं आपल्या मनाप्रमाणे घडत असतं. सगळी परिस्थिती आपल्याला हवी तशी असते. म्हणून स्वामीजी म्हणतात की माणसाला जरा संघर्ष करता आला पाहिजे, माणसावर संकट आली पाहिजेत, थोडा त्याला विरोध असला पाहिजे, मग माणसातली अंतस्थ चेतना फुलते. त्याच्यामध्ये काय क्षमता आहे, त्याच्यामध्ये काय कुवत आहे, तो काय करू शकतो हे त्याला दाखवता येतं. प्रतिकूल परिस्थिती आली, संकट आली तर. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संकटही यायलाच हवीत असं स्वामीजींना वाटतं. अनुकूल त्याच्या विरुद्ध शब्द आहे प्रतिकूल. अनुकूल म्हणजे आपल्याला हवी तशी परिस्थिती, प्रतिकूल म्हणजे जशी हवी त्याच्या विरुद्ध परिस्थिती. पुढे पाहूया. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, ज्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपण वेदांताचा काय उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो.
हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. 3 दिवस 3 रात्र स्वामीजी त्यात शिलाखंडावर राहिले आणि त्यांनी काय केलं तिथं राहून तर भारत मातेचं चिंतन केलं. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भारत यात्रा केली होती. भारतातल्या लोकांची त्यांना सेवा करायची होती, भारताच्या समाजाची सेवा करायची होती. म्हणून ते कसे आहेत हे त्यांना डोळ्याखालून त्यांनी घातलं होतं. आणि जेव्हा ते शिलाखंडावर चिंतन केलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी जो काही हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारताचं दर्शन त्यांना झालं होतं, तो अनुभवलेला भारत, भारतातील गोरगरीब जनता हे सगळं स्वामीजींना आपल्या डोळ्यासमोर दिसत होतं. कसे गरीब आहेत लोक, त्यांना कसं उपवासी आहेत आपले लोक, त्यांना जेवायलाही धड अन्न मिळत नाहीये. अशा या लोकांना आपण वेदांताचा उपदेश करत असतो. ज्यांना भाकरीची भ्रांत आहे, पोटा पाण्याला भाकरी नीट मिळत नाहीये, त्यांना वेदांत जर आपण सांगितलं तर हे पूर्णपणे खोटं आहे. वेदांत म्हणजे काय तर भारतीय परंपरेचं तत्वज्ञान. आपल्या उपनिषदांमध्ये हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि वेदांत हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही, तर उपनिषदांमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान. ज्या लोकांना, ज्या देशातील लोकांना खायलाच नाही त्यांना हे तत्वज्ञान सांगून काही उपयोग आहे का? तत्वज्ञान सांगणं हे चुकीचं आहे. म्हणून लोकांना आधी 2 वेळ नीट जेवायला दिलं पाहिजे. तोच खरा धर्म आहे. आणि हा खरा धर्म कसा असतो? सूर्यासारखा सर्व प्रकाश. सूर्य जसं सर्वांना प्रकाश देतो, असं म्हणत नाही हा गरीब आहे त्याला मी प्रकाश नाही देणार, श्रीमंताला देणार, असं सूर्य कधी भेदभाव करत नाही. सर्व प्रकाशक, सर्वांना समानतेनं प्रकाश देतो सूर्य. तोच खरा धर्म आहे. त्याचबरोबर अजून खरा धर्म कसा आहे? वसुंधरेसारखा सर्व संग्राहक. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, धरती. ही पृथ्वी सर्वांना आपल्यात सामावून घेते. कोणी गरीब असो, श्रीमंत असो, उच्च नीच, किती आपण त्याच्यावर प्रदूषण करा, काही करा, तरी वसुंधरा आपल्याला दूर लोटते का? नाही. सर्वांना ती सामावून घेते आपल्यामध्ये. असा हा खरा धर्म असला पाहिजे. म्हणजे माणसानं सुद्धा सर्व लोकांना सामावून घेतलं पाहिजे, सर्वांचाच विकास झाला पाहिजे, सर्वांनाच चांगल्या प्रकारे जीवन जगता आलं पाहिजे. असा खरा धर्म असतो. सूर्यासारखा सर्व प्रकाशक आणि वसुंधरेसारखा सर्व संग्राहक. आणि हेच सर्व धर्म समन्वयाचं सूत्र समस्त म्हणजे संपूर्ण समाजाला स्वामी विवेकानंदांनी समजावून सांगितलं. सर्व धर्मांमध्ये एक प्रकारचा समन्वय असला पाहिजे. सर्व धर्मांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, परस्परांशी जुळवून घेऊन राहिलं पाहिजे. हेच सूत्र स्वामीजींनी संपूर्ण भारतीय समाजाला पटवून देण्याचं काम केलेलं आहे. असे हे स्वामी विवेकानंद. भारत यात्रा केली, भारताचा पूर्ण अभ्यास केला, भारतातील लोकांचा चिंतन केला आणि मग आधी लोकांना समानता मिळाली पाहिजे, त्यांची भूक भागली पाहिजे, मग आपण त्यांना तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. याचा बोध स्वामी विवेकानंदांना आपल्या या यात्रेमध्ये झाला. सर्वांना समजलं असेलच. धन्यवाद.